आज सकाळी 6 वाजल्यापासून जयंती माता मंदिरातून निघालेलं आहे. जयंती माता मंदिर हे लक्कडकोटच्या जंगलात आहे. तिकडून हे पण पूर्ण जंगलातनं चाललेलं अंदाजे 8-9 किलोमीटर. आणि आत्ता लक्कडकोटच्या जंगलातून चाललं सलग 21 किलोमीटरवर काही नाही. म्हणून जयंती माता मंदिरातल्या पुजाऱ्यांनी सांगितलं की पुढे 21 किलोमीटर काही नाही आहे, गाव पण नाही आहे, टोटल जंगल आहे, पाणीसुद्धा मिळणार नाही. मग तिथे मुक्कामाला थांबलो. 21 किलोमीटर आतमध्ये असल्यामुळे तिकडे लाईट नाही आहे अजिबात. सगळं सोलरवरच. सोलरवर 2 दिवे चालतात 1-2-2.5 तास. त्याच्यानंतर जे लाईट नाही, रात्रभर अंधारात माकडं एवढी भरून आहेत की त्यांचा उच्छाद असतो. खूप माकडे आहेत. प्रत्येकजण अन्नासाठी तडफडत असतो, शोधत असतो. जसं माणसं तशीच माकडं, प्राणी पण. त्यांना जंगलात काही खायला मिळत नाही. जवळच भैरव गुफा आहे. भैरव गुफेमध्ये पण म्हणजे नदीच्या तीरावर तिकडे कोणी फारसं जात नाही. कारण दर्शनाला गेलं तरी पूर्ण ओलं होतं. गुफेत पाणी अंगावर पडत असतं. आणि नदीतून मार्ग आहे, शिडी लावलेली आहेत नदीतनं. तुम्ही कुठे कधीतरी यूट्यूबला पाहिलं असं. तर हे टोटल 21 किलोमीटर जंगल आहे. सकाळपासून चाललेलं आहे, थांबलो नाही कुठेच. रस्त्यात एक जणांनी मोटरसायकलवर चहा आणि बिस्किटचा एक पुडा दिला. तो सगळ्यांना सेवा म्हणून देत होता. उलट दिशेने चाललेला होता. त्याने एक पार्लेचा छोटा बिस्किटचा पुडा आणि चहा दिला. आपल्या ग्लासात घ्यावा लागतो आणि तो तिथे उभं राहून पिलो आणि पुढे निघलो. मागे कोणी दिसत नाही माझ्या आणि पुढे कोणी नाही. पुढे म्हणजे माझ्या पुढे 3 गेलेले आहेत, पण त्यांचं स्पीड जास्त असल्यामुळं मी त्यांना आटपू शकत नाही. माझ्या समोरून गेलेत ते लक्कडकोटचं जंगल आहे. खरं तर MP मध्ये एवढी जंगलं आहेत की त्याचा हिशोब नाही. रस्ता चुकू नये म्हणून मात्र न चुकता असे बोर्ड लावलेले आहेत. त्यामुळं एकटा माणूसही असला तरी कन्फ्युजन होणार. आणि झालंच कुठं तरी एक आवाज दिला तर मागे पुढे कोणी असेल ते आपल्याला आवाज देतात. पण ते परिक्रमावासीच असतात. बऱ्याच वेळा इकडे मनुष्य वस्तीच नाही. खूपपर्यंत लांबपर्यंत मनुष्य वस्ती नाही, गोलाकार. तर अशी चालली परिक्रमा, छान चालली. पाय दुखतात संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणावर गेल्यावर, नकोसं होतं. पण सकाळी उठलो की तेवढाच फ्रेश, तेवढाच झोम आणि तेवढीच इच्छाशक्ती असते की आजही पण जेवढं काल चाललो त्याच्यापेक्षा जास्त चालू शकतो आपण. ही सगळी आपट्याची झाडं आहेत जी हिरवीगार दिसतात. ती आपल्याकडे त्याला काय म्हणतात, आपटाच म्हणतात. आपल्याकडे इकडे काय म्हणतात नाही. तुकाराम महाराजांनी जसं सांगितलंय त्या उक्तीप्रमाणे
नर्मदे हर. 3 दिवस झालं रेंज नाही आहे. व्हिडिओ लोड करायचं तर काय सोयच नाही, नेट अजिबात नसतं. नर्मदे हर, नर्मदे हर. असं वाटतं की आलं गाव, येईल गाव. 7 किलोमीटर अजून गाव नाही आहे, तिथं क्लिअर लिहिलेलं होतं. पामाखेडी 7 किलोमीटर. नर्मदे हर.